पालकमंत्री माननीय उदयजी सामंत साहेब, त्याचबरोबर चिपळूण आणि संगमेश्वर संघाचे आमदार माननीय शेखरजी निकम साहेब या मान्यवरांचं या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाच्या निमित्ताने आगमन होत आहे। आपल्याला संबोधित करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपले पालकमंत्री महोदय या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे। सर्वांनी या ठिकाणी आगमन झाल्यानंतर टाळ्याच्या गजरात माननीय मंत्री महोदयांचं आणि आमदार महोदयांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। अतिशय महत्त्वाकांक्षी अशी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र शासनाची याची अंमलबजावणी होती। चांगल्या प्रकारे प्रशासकीय स्तरावरती कामकाज सुरू आहे आणि त्याचाच आढावा मागोवा घेण्यासाठी माननीय मंत्री महोदय या ठिकाणी चिपळूणला अतिशय व्यस्त वेळेमधून येत आहेत। महिला आणि बाल विकास या विभागामार्फत माननीय मंत्री महोदय आणि मान्यवरांचं प्रवेशद्वारावरती औक्षण होईल। त्यानंतर या कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांचं आगमन होईल। या सर्व मान्यवरांचं या प्रशासनाच्या वतीने हार्दिक स्वागत। उपस्थित महिला वर्गाला विनंती आपण कृपया मान्यवरांचं टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत कराल। छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी पुष्पहार अर्पण होतोय। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। यानंतर वीर जिजामाता आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार। दीप प्रज्वलनासाठी महिलांनी या ठिकाणी लगेचच यायचे। आजच्या या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या कार्यक्रमाच्या विशेष अंगाने महिलांना या ठिकाणी दीप प्रज्वलनासाठी उपस्थितीमध्ये हा दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम होतोय। यानंतर लगेचच या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जाईल। राजेंद्र यादव एकच माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या कार्यक्रमाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून होईल। सर्व उपस्थितांना विनंती आपण मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी यायचे। धन्यवाद सर। माननीय उपविभागीय अधिकारी निगाडी साहेब यांना विनंती करतो आपण मी उपविभागीय अधिकारी माननीय आकाश लिगाडी साहेब यांना विनंती करतो आपण या कार्यक्रमाच्या वतीने निमित्ताने प्रस्तावना करावी। रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय उदय सामंत साहेब, चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम साहेब, उपस्थित माझे सर्व सहकारी आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जमलेल्या माझ्या महिला भगिनींनो, या ठिकाणी या आर्थिक वर्षामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आणि एक चांगली योजना या जिल्ह्यामध्ये माननीय पालकमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी त्या योजनेचं सुरुवात गेल्या 8 दिवसापूर्वी झाली आणि त्यासोबत साहेबांनीही 2-3 VC सर्व अधिकाऱ्यांच्या घेऊन या योजनेची या जिल्ह्यात कशा प्रकारे चांगल्या पद्धतीने ही योजना जिल्ह्यात राबवली जाईल याचा आढावा आणि याचं मार्गदर्शन केलं। त्याच्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांनी 2-3 वेळा सर्व अधिकारी आणि सर्व
प्रशासकीय यंत्रणेची बैठक घेतली आणि त्यासंबंधी सूचना दिल्या। चिपळूणमध्येही या पद्धतीने आम्ही सर्व विभागाची बैठक घेऊन या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या तालुक्यातल्या म्हणजे चिपळूण तालुक्यातल्या सर्व अंगणवाडी सेविकांनी सर आतापर्यंत 70% काम संपवलेलं आहे। म्हणजे कालचा आकडा हा अपडेट नव्हता आणि आपण जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा प्रथम क्रमांकावर आहोत की 70% काम आपल्या सर्व अंगणवाडी सेविकांनी मदतनीसांनी या ठिकाणी पूर्ण केले आणि राज्यामध्येही आपल्या पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपला जिल्हा हा 3ऱ्या क्रमांकावर आहे। पुणे नगर नंतर आपला जिल्हा 3ऱ्या क्रमांकावर आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची गोष्ट अशी आहे गेल्या 7-8 दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसाच्या कंडिशनमध्येही आपल्या अंगणवाडी सेविका या काम करतायत आणि आपल्या म्हणजे सर्व प्रशासकीय यंत्रणा काम करते हे सगळ्यात महत्त्वाचं। बाकी 2 जिल्ह्याच्या तुलनेने आपलं काम का महत्त्वाचं आहे हे या दृष्टीनं आहे। त्यामुळं मी काही जास्त वेळ घेणार नाही, परंतु साहेबांना एक फक्त विनंती मी करू इच्छितो की या अंगणवाडी सेविका इतकं चांगलं काम करतायत, कदाचित पुढच्या 10 दिवसात आपलं काम पूर्णही होईल। तर माझे सरांना विनंती आहे की सर आपल्या जिल्ह्यातल्या ज्या काही अंगणवाडी सेविका चांगलं काम करतील म्हणजे एक त्यांचं प्रातिनिधिक म्हणून 15 ऑगस्टला त्यांचा सत्कार करण्यात यावा की जेणेकरून या अंगणवाडी सेविकांनी खूप या पावसाच्या दिवसामध्ये मेहनत घेतलेली आहे आणि या योजनेला एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। तर मी जास्त वेळ घेत नाही, यानंतर मी या ठिकाणी आपली रजा घेतो। धन्यवाद। धन्यवाद साहेब। यानंतर चिपळूण आणि संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार शेखरजी निकम सर आपल्याला मार्गदर्शन करतील। आजच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महाराष्ट्राच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्त आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री या राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंतजी, त्याचबरोबर आपले प्रांत लिगाडे साहेब, DYSP राजमाने साहेब, तहसीलदार लोकरे साहेब, चिपळूण नगरीचे CEO भोसले साहेब, पंचायत समितीच्या BDO, सर्व इतर स्टाफ, व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर देखील सर्व आदरणीय मान्यवर, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या खऱ्या अर्थाने या राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जो लाभ आपल्या बहिणींसाठी दिला तो लाभ घेणाऱ्या माझ्या सगळ्या भगिनी, बंधू, इतर मान्यवर, पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनींनो, मला अतिशय आनंद आहे की समाजातल्या तळागाळातील महिला भगिनींसाठी, सर्व समाजातील घटकांसाठी, कारण ही योजना लागू करत असताना विशिष्ट समाजासाठी नाही तर सर्व समाजासाठी ही योजना या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत, या खात्याच्या मंत्री आदितीताई तटकरे, इतर सर्व मंत्रिमंडळांनी हा क्रांतिकारक निर्णय या माध्यमातून घेतले। माझी अशी अपेक्षा आहे की या योजनेमध्ये एकही महिला भगिनी वंचित राहता कामा नये, त्यासाठी आपण सर्वांनी मेहनत घेतली पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। ही योजना राबवत असताना सुरुवातीच्या काळात ज्या ज्या अडचणी आल्या, विशेषतः कागदपत्रांच्या पूर्ततेच्या असतील, त्या असं वाटलं होतं की अनेक अडचणी या योजनेला येतात की काय कागद पूर्ण होतील की नाही, परंतु ही गोष्ट ज्यावेळी या राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या कानावर किंवा त्यांना त्यांची माहिती मिळाल्यानंतर, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केल्यानंतर 1 दिवसामध्ये सुधारित GR देखील काढण्यात आला आणि ज्या ज्या अटी होत्या त्या अटी काढण्याचं काम या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांनी निश्चितपणे केलं। या योजनेला नंतरच्या काळात फोटोसाठी बराच वेळ आपल्याला थांबावं लागत होतं, ती देखील अडचण ज्यावेळी लक्षात आली तेव्हा पालकमंत्री महोदयांनी त्याही अटीची पूर्तता निश्चितपणे केली आणि आता माणूस जरी फोटोवरनं फोटो काढला ती या योजनेसाठी लागू होतो। त्यामुळे ह्या योजनेचा लाभ तुम्हा सर्वांना मिळणं खूप गरजेचं आहे। मी प्रांत साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की गेले काही दिवस अतिशय तन्मयतेने आपण सगळ्यांना बरोबर घेऊन हे काम पुढे नेत आहे। विशेषतः अंगणवाडी सेविका बहिणींचं मनापासून अभिनंदन करेन
की गेले काही दिवस भर पावसात देखील या महिला भगिनी तिथपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचत आहेत आणि याचा लाभ देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं. त्यामुळे त्यांनाही मनापासून धन्यवाद. या महाराष्ट्र शासनाने अनेक क्रांतिकारक योजना या बजेटमध्ये आदरणीय अजितदादांनी जे बजेट मांडलं त्या बजेटच्या माध्यमातून केलं. त्यामध्ये मुलींच्या शिक्षणाची योजना असेल, महिला वर्गासाठी वेगवेगळ्या सन्मान योजना असतील, 3 गॅस सिलेंडरची मोफत देण्याची योजना असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1.5 लाख आपल्याला जो आरोग्य विम्याचं कवच होतं ते 5 लाखापर्यंतची मर्यादा वाढवण्याचं काम देखील या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेलं आहे. ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे या सगळ्या योजनांचा लाभ घेणं आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवणं हे जसं आमचं सर्वांचं काम आहे तसंच आपण देखील या सगळ्यामध्ये जाणीवपूर्वक लक्षपूर्वक करा. आदरणीय पालकमंत्री महोदय या संबंधीची आपल्याला निश्चितपणे माहिती देतील की कशा पद्धतीने आपल्या खात्यात हप्ते जमणार. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. अनेक लोक वेगवेगळा प्रचार जरी करत असले तर ही योजना सर्वसामान्य भगिनींसाठी अतिशय क्रांतिकारक आहे आणि तिचा फायदा सर्वसामान्य महिला भगिनींसाठी निश्चितपणे होणार आहे. आज मुलींचं शिक्षण मोफत मिळणार ही खूप मोठी योजना आहे. उद्या MBBSला जा, इंजिनिअरिंगला जा, अन्य कुठेही जा, जे ठिकाणी आपल्या मुली शिकायच्या त्यांचं सर्व शिक्षणाचा खर्च महाराष्ट्र शासन उचलणार आहे. मी आदरणीय पालकमंत्री महोदयांना मनापासून धन्यवाद देतो की आपण इथं आलात. या योजनेला अजून चालना देण्याचं काम तुमच्या माध्यमातून निश्चित होईल. ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या त्या देखील पूर्ण करण्याचं काम तुमच्या माध्यमातून झालंय आणि इथून पुढे देखील आपला कायम ह्या संबंधीचं लक्ष असेल की कुठेही अडचण येणार नाही आणि माझी प्रत्येक महिला भगिनी या योजनेचा लाभ घेईल. मी तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो. चिपळूण तालुक्याच्या वतीने आपल्याला मनापासून धन्यवाद देत असताना तुमचे आभार देखील मानेन की या योजनेसाठी आपण इथं उपस्थित राहिल्यामुळे अजून गती आणि चालना मिळेल. पाऊस असल्यामुळे जास्तीचा वेळ घेत नाही. मी मनापासून महिला भगिनींना शुभेच्छा देतो की एवढ्या भर पावसात आपण सगळ्याजणी इथं उपस्थित राहिलं आणि सर्व कर्मचारी वर्गाने देखील अतिशय चांगलं नियोजन आणि या पुढचं देखील नियोजन तुमच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने होईल. आणि एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद साहेब. वेळाअभावी साहेबांबरोबर असलेले सर्व राजकीय पदाधिकारी देखील आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि यानंतर लगेचच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय सामंत साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय शेखरजी निकम, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी अधिकारी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित या योजनेचा लाभ घेणाऱ्या सगळ्या भगिनी, उपस्थित माझे बंधू, सर्व अधिकारी बंधू आणि भगिनी, कार्यक्रम आपण थोडक्यातच संपवणार आहोत कारण बाहेर प्रचंड पाऊस सुरू आहे आणि म्हणून आता मला कोणतरी विचारत होतं की अजून कोणाला बोलायला द्यायचं का. मी त्यांना सांगितलं की बोलायला देण्याच्या ऐवजी आपण कार्यक्रम लवकर संपवू आणि माझ्या सगळ्या बहिणी सुखरूप घरी गेल्या पाहिजेत याची पहिली जबाबदारी आपण अधिकाऱ्यांनी घ्यावी. म्हणून हा लवकरात लवकर आपण कार्यक्रम संपवतोय. मला इथे महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे की आज जरी ही योजना आपण लागू करत असलो तरी महिला भगिनींसाठी अनेक क्रांतिकारी निर्णय हे देशाच्या पातळीवर घेतले गेले, नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतले गेले आणि राज्यामध्ये एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादा ज्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार चालू आहे त्यांच्या नेतृत्वाखाली देखील घेतले गेले. मी काल देखील माझ्या मनोगतामध्ये असं सांगितलं की व्यासपीठावर मी आमदार आहे, आमदार झाल्यानंतर मी मंत्री झालोय, शेखर सर आमदार आहेत, सगळी जास्त पुरुष मंडळी आहेत, महिला भगिनी आमच्या अधिकारी आहेत. पण 2029ला हे जिल्ह्याचं व्यासपीठच बदललं जाणार आहे. कारण दिल्लीमध्ये ज्यावेळी नवीन संसद
इमारतीचं उद्घाटन झालं त्या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जगातला एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि देशातल्या आमदारांमध्ये देखील 33% महिला असल्या पाहिजेत. हा ऐतिहासिक निर्णय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झाला आणि या निर्णयामुळं मी देखील मतदारसंघ दुसरा शोधायला सुरुवात केलेली आहे आणि शेखर सरांनी देखील दुसरा मतदारसंघ शोधायला सुरुवात केलेला आहे. आणि 2029ला आमचं काही खरं नाही. आमच्या इथं जर आरक्षण महिला पडलं तर आमच्या आमदारकीच्या खुर्चीवर तुम्ही येऊन बसणार आहेत. हा धाडसी निर्णय घेणारं केंद्र सरकार आहे आणि नरेंद्र मोदी साहेब आहे. आणि त्यांच्याच नेतृत्वाखालचं सरकार जेव्हा राज्यामध्ये आलं त्यावेळी अंगणवाडी सेविकांना मानधन वाढवून द्यायचं असेल, मदतनीसना मानधन वाढवून द्यायचे असतील, त्यांच्या अडीअडचणी असतील, बचत गटाचा रिव्हॉल्विंग फंड 15,000वरनं 30,000 नेण्याचा प्रश्न असेल. आणि आपला एकमेव जिल्हा असा आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या 2946 CRP आहेत त्या CRPच्या हातामध्ये स्वतःचा मोबाईल असला पाहिजे म्हणून 3.5 कोटी रुपयाची तरतूद करणारा रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे. येत्या महिनाभरामध्ये जेवढ्या ज्या जिल्ह्यातल्या CRP आहेत त्यांना मोफत मोबाईल देण्याची योजना देखील आम्ही सुरुवात केलेली आहे. लेक लाडकी योजना आली. लेक लाडकी योजनेचे अर्ज भरण्याची विनंती आम्ही सगळ्यांना केली. पण मला आपल्या सगळ्या महिला भगिनींना एक विनंती करायची आहे की ह्या योजना सगळ्या तुमच्यासाठी आहे. आज या जिल्ह्यामध्ये फक्त 1100 ते 1200 फॉर्म याचे भरले गेलेले आहेत. लेक लाडकी योजना नक्की काय आहे आपण समजून घेतली पाहिजे. ज्यावेळी आपल्या घरामध्ये लेक जन्माला येते आणि त्याची नोंदणी आपण करतो त्यावेळी 5,000 रुपये आपल्या लेकीच्या नावावर जमा होतात. ती 5वीत ज्यावेळी जाते त्यावेळी 6,000 रुपये जमा होतात. ती 10वीत ज्यावेळी जाते त्यावेळी 10,000 रुपये जमा होतात आणि ती 18 वर्ष पूर्ण ज्यावेळी करते ते सगळे मिळून 1,05,000 रुपये आपल्या खात्यावर जमा झालेले असतात. परंतु हे पैसे काढत असताना आईच्या आणि त्या मुलीच्या नावानं जॉईंट अकाउंट असतं आणि त्याच्यातनं ते पैसे काढले जातात. या योजनेमध्ये देखील आपण पुढाकार घेतला पाहिजे. शेखर सरांनी सांगितलं की आर्थिक घरातलं नियोजन करत असताना आपल्याला भाजी आणायची असते, आपल्याला कडधान्य आणायचं असतं, मासे खाणारे असतील तर मासे आणायचे असतात, काही लोक कोंबडी वडे खातात जेव्हा कोंबडी आणायची असते. जरी स्वतःचा नवरा कमवता असला तर या संपूर्ण घराचं नियोजन करण्याचं काम माझी महिला भगिनी करते. आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्या शेगडीला जो गॅस सिलेंडर लावलेला असतो त्याची परिस्थिती ही आपल्या महिलेच्या डोळ्यासमोर असते की तो गॅस सिलेंडर कधी संपणार आहे आणि पुढच्या त्या 400, 500, 800 रुपयाचं मी कसे नियोजन करून तो पुन्हा एकदा गॅस सिलेंडर आणणार आहे. या विवंचनेमध्ये माझी महिला भगिनी असताना आमच्या मुख्यमंत्र्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आणि वर्षाला 3 गॅस सिलेंडर महिला भगिनींना मोफत द्यायचा ऐतिहासिक निर्णय झाला. आणि मला असं वाटतं की या गॅस सिलेंडरच्या संकटातनं बाहेर काढण्याचं काम आमच्या सरकारनं केलं, महायुतीच्या सरकारनं केलं. काल मी अजून एक आढावा घेतला. या महिला भगिनींना काय योजना माहिती पाहिजे तर आपण ह्या राबवतो की नाही हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रश्नचिन्ह आहे. आपल्याकडे शुभमंगल नावाची एक योजना आहे. पूर्वी जर घरामध्ये लग्न असेल तर त्या घरातल्या लग्नासाठी 10,000 रुपये दिले जायचे. आज ते 25,000 रुपये दिले जातात. शेखर सर क्रायटेरिया काय? फक्त सातबाऱ्याचा उतारा. किती महिला भगिनींना ही योजना आहे माहीत आहे मला माहीत नाही. मी शेतकरी आहे. हा सातबाऱ्याचा उतारा दिल्यानंतर आपल्या घरातल्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाला 25,000 रुपये देण्याचा निर्णय हा सरकारनं घेतलेला आहे. ती योजना देखील आपल्यापर्यंत पोचली पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याच्यामध्ये अजून पुढे जाऊन ST असेल, NT असतील, OBC असतील, दिव्यांग असतील यांना देखील त्याच्यामध्ये सामील करण्यात आलेला आहे. तर या योजनेचा फायदा देखील मला तहसीलदार आणि प्रांतांना विनंती करायची आहे की तो महिला भगिनींपर्यंत त्या कुटुंबापर्यंत पोचला पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. अजून एक योजना आहे वयोश्री योजना. ज्या महिला 65 वर्षाच्या वरच्या आहेत, जे पुरुष 65 वर्षाच्या वरचे आहेत, त्यांना काही आजार आहेत, त्या आजारांना काही इन्स्ट्रुमेंट घ्यावे लागतात किंवा त्यांना मनशक्तीसारख्या कुठच्या तरी एका केंद्रामध्ये जावं लागतं
अशासाठी एका वेळेला 3,000 रुपये देण्याची योजना देखील महाराष्ट्र सरकारनं आणलेली आहे. ती देखील आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे. ते 3,000 रुपये देखील आपल्याला मिळाले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची योजना जी आहे ती ज्याच्यासाठी आज आम्ही जमलोय की माझ्या महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला भगिनीच्या पर्समध्ये 1,500 रुपये महिन्याला असले पाहिजेत. हा निर्णय तुमच्या मोठ्या भावानं घेतला, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला, देवेंद्रजींनी घेतला, अजितदादांनी घेतला आणि आज त्याला महाराष्ट्रामध्ये उदंड प्रतिसाद लाभलेला आहे. त्याचं प्रतीक आपण सगळ्या जमा झालेल्या महिला भगिनी आहे. आणि ह्याच्यासाठी कसलीही कागदपत्राची आवश्यकता नाही, फोटोची आवश्यकता आहे, ती देखील आम्ही काल काढून टाकलेली आहे. डोमिसाईल सर्टिफिकेटची आवश्यकता होती, ते देखील आम्ही काढून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे ही योजना प्रत्येकाच्या घरामध्ये पोचवणं आणि माझ्या महिला भगिनीच्या पर्समध्ये तिच्या आर्थिक नियोजनामध्ये शासनाचा देखील सहभाग असला पाहिजे, म्हणून 1,500 रुपये ते आणणं ही आमची जशी जबाबदारी आहे तशी तुमची देखील जबाबदारी आहे. आपण देखील ऑनलाईन ऑफलाईन फॉर्म भरले पाहिजेत. आज माझ्याकडे चिपळूण तालुक्यातली सर आकडेवारी आहे. मला CO आपले नगरपालिका BDO असतील त्यांना, तहसीलदार आणि प्रांतांना सूचना करायची आहे की 10 दिवस आवश्यक आहे तसं मला वाटत नाही. पाऊस तर सगळीकडेच पडतोय. त्याच्यामुळे या नोंदण्या आपण जर 5-6 दिवसामध्ये, आठवड्याभरामध्ये पूर्ण केल्या तर आपल्याबद्दल अजून एक गैरसमज पसरवला जातोय, ते म्हणजे ज्या महिन्यामध्ये हे रजिस्ट्रेशन होईल त्याच महिन्याचे पैसे हे महिला भगिनींना मिळणार आहेत. तर हे साफ चूक आहे. ज्या दिवशी ही योजना लागू झाली त्या तारखेपासून तुम्ही 31 ऑगस्टपर्यंत कधी जरी फॉर्म भरला आणि अजितदादांनी तुमच्यासाठी केलेली आहे. आणि म्हणून तुम्ही देखील जे भाऊ तुमच्या मागे ठामपणानं उभे आहेत त्यांच्याबरोबर राहायचं की जे या स्कीमबद्दल अविश्वास दाखवत आहेत, ही योजना तुमच्यापर्यंत पोचू नये यासाठी प्रयत्न करतायत, अशा लोकांचं समर्थन करायचं हे भविष्यामध्ये तुम्ही सगळ्या महिला भगिनींनी ठरवलं पाहिजे. आज माझ्या अंगणवाडी सेविका भगिनी या ठिकाणी बसले. तुमचं पालकमंत्री या नात्यानं मनापासून कौतुक करतो आणि मनापासून तुम्हाला शासनामार्फत धन्यवाद देतो. जे जे काम माझ्या जिल्ह्याच्या अंगणवाडी सेविकांच्या अंगावर पडलेलं आहे ते हसत हसत करण्याची भूमिका महाराष्ट्रात सगळ्यात जर पहिल्यांदा अंगणवाडी सेविकांनी कुठे घेतली असेल तर ती माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घेतली. यासाठी तुमचं मनापासून मी कौतुक करतो. आणि नुसतं आम्ही कौतुक करून थांबणार नाही, तर अंगणवाडी सेविकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या देखील सोडवल्याशिवाय आमचं शासन गप्प बसणार नाही, हा शब्द देखील सगळ्या अंगणवाडी सेविकांना देतो. आणि तुम्ही केलेलं काम हे मानधनापेक्षा पुण्याचं आहे ह्याची नोंद आपण घ्यावी. मानधनासाठी सगळेच काम करतात, पगारासाठी सगळेच काम करतात, पण मानधनाच्या पलीकडे जाऊन मी माझ्या भगिनीला 1,500 रुपये मिळवून देणार आहे, तिच्या पर्समध्ये शासनाचा आधार म्हणून मी 1,500 रुपये आणणार आहे, हे मानधनाचं जरी काम नसलं तरी सगळ्यात पुण्याचं काम आहे. आणि हे पुण्य तुमच्या सगळ्यांच्या कुटुंबाला लाभणार आहे आणि ती लाभो हीच मला ईश्वराचरणी प्रार्थना करायची आहे. कारण योजना अनेक आहेत. आज ही गर्दी जमलेली आहे. या गर्दीच्या समोर मी फोटो काढला तर लोकांना असं वाटणार आहे उदय सामंतनं गर्दी जमवलेली आहे, पण या गर्दी जमवण्यामागे देखील माझ्या अंगणवाडी सेविकांचा हात आहे, हे आम्ही विसरलेलो नाही आणि कधी विसरणार देखील नाही, हे पालकमंत्री या नात्यानं मला इथे सांगितलं पाहिजे. आणि म्हणून अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, स्वयंसेवी संस्था असतील, बचत गट असतील, या सगळ्यांनाच न्याय देण्याची भूमिका सरकार म्हणून आम्ही घेतोय. आणि म्हणून बचत गटाला देखील ताकद मिळावी यासाठी ग्राम भवन ही योजना या जिल्ह्यामध्ये आपण आणलेली आहे. मी जसं संगमेश्वरला जाहीर केलं तसं या ठिकाणी देखील जाहीर करतो की या चिपळूण तालुक्यामध्ये पहिली 5 ग्राम भवनसाठी 1 कोटी रुपयाची तरतूद हे DPC फंडातनं केली जाईल. शेखर सरांनी ती नावं द्यावी. महिलांना ज्या ठिकाणी आवश्यक आहे विक्री केंद्र त्या ठिकाणी उभं राहावं, त्याच्यासाठी 1 कोटीची तरतूद आपण करू. ग्राम विकासासाठी जे काही पैसे लागतील, अंगणवाडींसाठी जे काही पैसे लागतील, रस्त्यांसाठी जे काही पैसे लागतील,
ते जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून नक्की मी माझ्या DPCच्या फंडात देईन, परंतु तुमचं घरचं नियोजन करत असताना तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं करावं म्हणून जो शासनानं पुढाकार घेतलेला आहे, यासाठी आपण आता शासनाला कसे धन्यवाद देणार आहात, जास्त खोलात मी जात नाही. धन्यवाद द्यायची प्रक्रिया 4 महिन्याने सुरू होईल. अनेक महिला भगिनींना कळलं असेल, कळलं की नाही? त्यामुळे आम्हाला आशीर्वाद देणार की नाही, होय की नाही? आणि तो फक्त आशीर्वाद द्या, ही स्कीम बंद होणार नाही याची जबाबदारी आमची शासन म्हणून आमची आहे. तुम्ही त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण आपण जर बघितलं तर फक्त राजकारणामध्ये आरक्षण देऊन चालणार नाही, तर आज या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लोकसंख्येमध्ये देखील जसे 50% पुरुष आहेत तसे 50% महिलांचा वाटा आहे. आणि म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातल्या महिलांना देखील त्यांचा विकासाचा वाटा मिळाला पाहिजे, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. आणि तो देण्यासाठीच या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज मी चिपळूणमध्ये उपस्थित आहे. आज माझे पत्रकार बांधव भगिनी देखील इथे उपस्थित असतील. ज्या सभागृहामध्ये आपण हा कार्यक्रम करतोय त्या सभागृहाला देखील ऐतिहासिक वारसा आहे. आणि या सभागृहाची परिस्थिती काय होती शेखर सर, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळी देखील मी चिपळूणकरांना शब्द दिला होता की 75 दिवसाच्या आत या सभागृहाचं बांधकाम केलं जाईल आणि इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह हे पुन्हा एकदा तुमच्यासाठी खुलं केलं जाईल. त्या सभागृहात आज आपण महिला भगिनींचा कार्यक्रम करतो. आणि म्हणून विकास करणं ही आमची जबाबदारी आहे. चिपळूण शहरामध्ये शिवसृष्टी असावी अशी मागणी होती. आज शिवसृष्टीचं काम सुरू झालेलं आहे. पुतळा देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा तयार आहे. 15 ऑगस्टला त्याचं लोकार्पण करायचं आहे. त्याच्यासाठी देखील पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत. आपल्याला माहीत असेल आपल्या बाजूला एक ग्रंथालय आहे ज्याला आपण लोटिस्मा म्हणतो, पूर्ण पुरामध्ये वाहून गेलं होतं. त्याला देखील पैसे आपण उपलब्ध करून दिले. ते देखील आज सुसज्जपणाने त्या ठिकाणी उभं आहे. इथल्या तरुणांची एक अडचण होती, खेळायला ग्राउंड नव्हतं, बॅडमिंटन कोर्ट नव्हतं, ते देखील 8 कोटी रुपये खर्च करून आपण उभं केलेलं आहे. त्याच्यामुळे चिपळूणवासियांना, मग त्या चिपळूणवासीय महिला भगिनी असतील, पुरुष असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, माझे युवा वर्ग देखील असेल, त्यांच्या प्रत्येक गोष्टीला न्याय देण्याची भूमिका सरकार म्हणून आम्ही केलेली आहे. आणि आता तुमचा प्रश्न सुटला आहे, मग तुमच्या मुलांचं काय, हा एक प्रश्न तुमच्यासमोर असेल तर त्याच्यासाठी देखील मुख्यमंत्री कार्यशाळा मुलांसाठी जी आहे त्या कार्यशाळेसाठी 6 महिन्याला 12वी पास असेल तर 6,000 रुपये तुमच्या मुलाला मिळणार आहेत. डिप्लोमा झालेला असेल तर 8,000 रुपये मिळणार आहेत. आणि जर PG झालेला असेल तर त्याला 10,000 रुपये मिळणार आहेत. या योजनेमध्ये देखील आपल्या मुलांनी आलं पाहिजे. माझ्या विभागामार्फत इथं लोटे परशुरामला एक MIDC चालवली जाते. त्या MIDC मध्ये अनेक उद्योगधंदे आहेत. त्या ठिकाणी ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागी तुमच्या मुलांना नोकरीला लावायचं आहे. त्याच्यामुळे या योजनेचा लाभ देखील आपल्या सगळ्या महिला भगिनींनी घ्यावा, ही देखील या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला विनंती करतो. आज सरकार तुम्हाला योजना आणून देत आहे, पण भविष्यामध्ये तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. भविष्यामध्ये तुम्ही ठरवलं पाहिजे की माझ्या मुलाला नक्की कुठं नोकरी करायची आहे, पुण्याला करायची, मुंबईला करायची, नागपूरला करायची आहे, रत्नागिरीत करायची की लोटे परशुरामला करायची आहे, हे निर्णय तुम्ही घेतले पाहिजे. आज प्रत्येक महिला भगिनीच्या हातामध्ये मोबाईल आहे. त्या मोबाईलवरनं आपण गुगलला जाऊन सर्च केलं पाहिजे की अशा पद्धतीनं निर्णय घेणारं देशातलं जर पहिलं सरकार कुठचं असेल तर ते आमचं महायुतीचं सरकार आहे. हे देखील मला अभिमानाने इथं सांगितलं पाहिजे. आणि त्या महायुतीच्या सरकारनं तुमच्यासाठी या सगळ्या योजना राबवलेल्या आहेत. मी आता येत असताना शेखर सरांशी चर्चा करत होतो की आज महिला भगिनींना आपण 1500 रुपयाचं योजना लागू केली, महिला भगिनींसाठी अन्य योजना लागू केल्या. परंतु या योजना लागू करत असताना जशी अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे तशी आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची देखील जबाबदारी आहे. ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. महायुतीच्या सरकारमधनं जे काही निर्णय झालेत ते तरी तुमच्यापर्यंत पोहोचवले पाहिजेत आणि त्याचा तंतोतंत लाभ हा तुम्हाला मिळून दिला पाहिजे. ही भूमिका देखील आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे. आणि दुसरी तुम्हाला मला एक विनंती करायची आहे. अशी एक समाजामध्ये प्रवृत्ती असते की तुमच्याकडे कोणी येऊ शकतात, तुम्हाला सांगू शकतात की मला 200 रुपये दे, मला 300 रुपये दे, मी तुला 1500 रुपये शासनाकडनं चालू करून देतो. अशा आमिषाला बळी पडण्याची आवश्यकता नाही. उलट असं जर कोण तुमच्याकडे आलं तर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करावी. इथे देखील पोलीस अधिकारी बसलेले आहेत आणि यांच्या वरिष्ठांना, पोलीस अधीक्षकांना देखील मी सांगितलेलं आहे की असा प्रताप जर कोणी करण्याचा प्रयत्न या जिल्ह्यामध्ये केला
तर नुसती कारवाई करायची नाही, त्याला थेट तुरुंगामध्ये टाकायचं, अशा पद्धतीची भूमिका पालकमंत्री या नात्याने मी घेतलेली आहे. आणि म्हणून घरात बसून मला 1500 रुपये मिळाले पाहिजेत, त्याच्यासाठी मला 500 रुपये द्यायचे आहेत, अशा पद्धतीची भूमिका देखील महिला भगिनींनी घेऊ नये. कारण ही पारदर्शक योजना आहे. तुम्ही घरात बसून मोबाईलवर देखील ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता, तुम्ही ऑफलाईन देखील ॲप्लिकेशन करू शकता. आणि म्हणून मला तहसीलदार आणि प्रांतांना सांगायचं की तुमच्या तालुक्यामध्ये एकही महिला भगिनी शिल्लक राहता कामा नये, अशा पद्धतीनं कार्यवाही झाली पाहिजे. CO या ठिकाणी आहेत. आपल्याकडचा नंबर 3 नंबर दिसतोय महाराष्ट्रामध्ये. याचं कारण आहे, खेड असेल नगरपालिका, चिपळूण नगरपालिका असेल, रत्नागिरी नगरपालिका असेल, राजापूर नगरपालिका असेल आणि उरलेल्या नगरपंचायती असतील. तुम्ही तुमच्या सर्वेनं कुटुंबाची जी आखणी केलेली आहे त्याचा आकडा तुम्ही यांच्याकडे पाठवून दिलेला आहे. तो आकडा किमान 15,000 कमी होणार आहे. आणि तो जर 15,000 कमी झाला आणि तुम्ही 2 दिवसात जर पूर्ण ताकद लावली तर या सगळ्यांच्या जीवावर ही योजना महाराष्ट्रामध्ये राबवणारा रत्नागिरी जिल्हा हा 1 नंबरचा जिल्हा असेल. अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी मिळून काम करावं एवढीच विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की पाऊस मोठ्या प्रमाणात बाहेर पडतोय. जसं आपण सुरक्षित आलाय तसंच सुरक्षित लवकरात लवकर घरी पोचावं एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो. कारण शेवटी नैसर्गिक आपत्तीला तोंड देणं हे चिपळूणकरांना काय परिस्थिती असते ते माहिती आहे. आणि म्हणूनच सगळ्या महिला भगिनींना मला विनंती करायची आहे की जसं सुरक्षित आला तसं पुन्हा एकदा सुरक्षित घरी पोचावं. म्हणूनच हा आपण लवकर कार्यक्रम आटपता घेतोय. या योजनेसाठी जमलेल्या हजारो महिला भगिनींना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर दीनदयाल अंत्योदय योजनेअंतर्गत जे लिंकेजमध्ये महिलांसाठी जी मदत केली जाते, अर्थसहाय्य केले जाते, त्यामध्ये श्रीदेवी करंजेश्वरी स्वयंसहायता महिला बचत गट घोळकोट या बचत गटाच्या प्रतिनिधींना बोलवतो. माननीय मंत्री महोदय आणि आमदार महोदय यांच्या वतीनं हा 10 लाख रक्कम रुपयेचा IDBI बँकेचा धनादेश या ठिकाणी वितरित होईल. बँकेचे मॅनेजर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला देखील विनंती, आपण कृपया लगेचच व्यासपीठावरती या. श्रीदेवी करंजेश्वरी स्वयंसहायता महिला बचत गटाचे प्रतिनिधी कृपया आपण लगेचच व्यासपीठावरती या. आपला हा IDBI बँकेच्या वतीनं हा 10 लाख रक्कम रुपयाचा धनादेश मंत्री महोदय यांच्या वतीने या ठिकाणी सुपूर्द होतोय. सर्व बचत गटाच्या प्रतिनिधींना उपस्थित मान्यवरांच्या वतीने शुभेच्छा. त्यानंतर या योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या 2च लाभार्थींना साहेब या ठिकाणी प्रमाणपत्र या ठिकाणी वितरित होत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे लाभार्थी आहेत उषा अशोक पवार आणि सारिका भिकाजी गुरव. कृपया आपण व्यासपीठावरती या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण